श्रीकृष्णः शरणं मम। श्रीगौरीनन्दनाय नमः। विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल। मी हरिओम शंकर शुक्ल पूर्वीच्या विठ्ठल रखुमाई मंदिराची सेवा करत होतो. आमची कर्मभूमी आहे महाराष्ट्र. विठ्ठल रखुमाईची मंदिर. आज मी मराठीमध्ये श्रीकृष्णावतरण वाचत आहोत. सर्वान महाराष्ट्रीय भक्तवाळ बांधवान मी विनंती करतो आहोत की आम्हाला मराठी येत नाही, शिकायचे आहे. तुम्ही याला काय नाही शिकवले, आम्हाला काय येत नाही. मग ह्या मंदिरात आणायचे आमचे गुरु आहे सांगली बुवाजी. आम्ही मंदिरात सर्वे भक्तान गोपी जनान नमस्कारान करून श्रीकृष्णावतार कथा वाचतो. जय हो विठ्ठल रखुमाई. एकता वेगवेगळ्या राजांच्या अनावश्यक असा सैन्यबलाचा या पृथ्वीला भार झाला. हे सर्व राजे खरे पाहता असुर होते, परंतु स्वतःला मात्र से अस्सल छत्री म्हणून घेत. त्यांच्या मुले सर्व जग त्रासून गेले होते. असा वेळी पृथ्वीची अधिष्ठात्री भूमिदेवी दुष्ट राजांचा होणारा उपद्रव ब्रह्मदेवांना विदित करण्याकरिता त्यांच्याकडे गेली. त्यावेळी भूमिदेवीने गायीचे रूप धारण केले आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी ती भगवान ब्रह्मदेवांसमोर उभी राहिली. ती अनाथ होती आणि ब्रह्मदेवाची करुणा जग बिखरण्याखातर ती रडू लागली. तिने पृथ्वीच्या विपदग्रस्त स्थितीचे वर्णन केले. ते वर्णन ऐकून ब्रह्मदेवान फार दुःख झाले आणि ते तत्काल क्षीरसागराकडे निघाले. क्षीरसागरा हे भगवान विष्णूचे निवासस्थान आहे. क्षीरसागराकडे प्रयाण करताना शिवप्रमुख सर्व देव त्यांच्या समवेत होते. पृथ्वी देखील त्यांच्याबरोबर निघाली. क्षीरसागराच्या किनाऱ्यावर आल्यावर भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा उपाय करू लागले. भगवान विष्णूंची मागली काळात दिव्य 12 रूप धारण करून पृथ्वीला वाचविले होते. वैदिक मंत्रात पुरुष सूक्त म्हणून एक विशिष्ट प्रकारचे सूक्त आहे. सहस्रशीर्षाः पुरुषाः सहस्राक्षः सहस्रपात सभूमिग्वं सर्वत असा सूक्त आहे. देवी देवता पुरुष सूक्तांचे उच्चारण करूनच भगवान विष्णूंना प्रणाम करतात येते. असे समजून येते की प्रत्येक ग्रहाची अधिष्ठात्री देवता जेव्हा कधी आपल्या ग्रहावर उपद्रव निर्माण होतो
तेव्हा ह्या विश्वाचे परम स्वामी ब्रह्मदेव यांना भेटू शकतो आणि ब्रह्मदेव भगवान विष्णूची भेट घेतात, पण ती प्रत्यक्षपणे नव्हे, तर क्षीरसागराच्या तटावर तिष्ठत राहून. या विश्वात श्वेतद्वीप नावाचे एक लोक आहे. त्या लोकात क्षीरसागर आहे. अनेक वैदिक शास्त्रातून ऐसे समजते की ज्याप्रमाणे या ग्रहावर खार पाण्याचे समुद्र आहेत, त्याप्रमाणे इतर ग्रहावर वेगवेगळे समुद्र आहेत. काही ठिकाणी दुधाचे समुद्र आहेत, काही ठिकाणी तेलाचे, कोठे कोठे मद्याचे आणि असेच वेगळे वेगळे समुद्र आहेत. पुरुषोक्त ही अशी एक आदर्श प्रार्थना आहे की देवता भगवान क्षीरोदकसाई विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तिचे उच्चारण करतात. हे विष्णू भगवंत, दुधाच्या समुद्रात पोहतात म्हणून त्यांना क्षीरोदकसाई विष्णू असे म्हटले जाते. देवतांनी पुरुषोक्ताने भगवान विष्णूची स्तुती केली, परंतु त्यांना काही प्रत्युत्तर मिळाले नाही. नंतर स्वतः ब्रह्मदेव ध्यान करू लागले आणि तेव्हा विष्णूकडून ब्रह्मदेवांना संदेश मिळाला. तो संदेश ब्रह्मदेवांनी नंतर देवतापर्यंत प्रसारित केला. वैदिक ज्ञान प्राप्त करण्याची हीच प्रक्रिया होय. वैदिक ज्ञान प्रथमतः भगवंताकडून हृदयाच्या माध्यमातून ब्रह्मदेवांना प्राप्त झालेले आहे. श्रीमद भागवतात प्रथमतः म्हटले आहे, तेने ब्रह्म हृदया जे आदि कहवे, असा श्लोक आहे. तेने ब्रह्म हृदया जे आदि कहवे, अर्थात वेदांचे देव विज्ञान हृदयातून ब्रह्मदेवाकडे संक्रमित करण्यात आले. त्यानुसार जेथेही भगवान विष्णूंकडून प्राप्त झालेला संदेश केवळ ब्रह्मदेवाच्या समजू शकले आणि तत्काल कृतीवाणी म्हणून त्यांनी तो संदेश देवतापर्यंत पोहोचविला. पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपल्या परम प्रबल शक्तीसहित लवकरच धरतीवर अवतरित होता आणि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि जुगे जुगे. हे आपले कार्य साधन करण्यासाठी जितका काल ते या पृथ्वी ग्रहावर राहतील तेपर्यंत देवतांनी देखील त्यांच्या सहाय्यार्थ तेथे असावे. त्या सर्वांनी ताबडतोब यदुवंशीय कुटुंबात जन्म घ्यावा आणि योग्य तथा समयी भगवंत देखील त्याच्या कुलात अवतरित होतील. स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण वासुदेवांचे पुत्र म्हणून अवतरित झाले. त्यांच्या अवतरणापूर्वी भगवंताचे कार्यात सहभाग घेण्यासाठी आपल्या पत्न्यासहित सर्व देवगण जगतातील वेगवेगळ्या धार्मिक कुटुंबातून जन्मला आले आहे. तत् प्रियार्थम हा विशेष शब्द वापरण्यात आला आहे. त्याचा अर्थ असा की भगवंताच्या प्रसन्नतेसाठी देवतांनी पृथ्वीवर जन्म घ्यावा. दुसऱ्या शब्दांत भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जीवन यापन करणारा कोणताही प्राणी मात्र हा देवतामध्येचे मोडतो. वरील संदेशात देवता असेही समजले की जे भगवंताचे पूर्णांश आहेत, तसेच आपल्या लक्षावधी फळांनी जे ब्रह्मांडातील ग्रहांना धारण करतात, असे अनंत देव देखील श्रीकृष्णांच्या अवतारणापूर्वीच अवतीर्ण होतील.
तसेच सर्व बद्ध जीवांना भ्रमात टाकणारी विष्णूंची बहिरंग शक्ती जी माया ती सुद्धा भगवतांची हेतू संपन्न करण्यासाठी अवतरित होईल. पश्चात भूमिसहित देवतांना आदेश देऊन आणि त्यांची गोड सप्ताक सांत्वना करत प्रजापतीचे पिता ब्रह्मदेव भौतिक ब्रह्मांडातील सर्वोच्च ग्रह जे ब्रह्मलोक त्या आपल्या लोकात निघून गेले. यदुवंश प्रमुख सूरसेन महाराज हे मथुरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यावर आणि त्याचबरोबर शूरसेन जिल्ह्यावर राज्य करीत होते. त्यांच्या राजशासनामुळे मथुरा ही सर्व यादव राजांची राजधानी बनली. यदुवंशातील कुटुंबे खूपच धार्मिक होती आणि जसे भगवान श्रीकृष्ण द्वारकेत शाश्वतपणे निवास करतात तसे मथुरेत देखील शाश्वत निवास करतात याचे त्या सर्वांना ज्ञान होते आणि मथुरा ही यदुवंशीय राजांची राजधानी होण्यास हे दुसरे कारण होते. एके समयी सेनांचे पुत्र वसुदेव नुकतेच देवकी बरोबर विवाह झाल्यानंतर नववधू समेत रथात बसून घरी चालले होते. देवकीचे पिता देवक यांनी प्रचूर हुंडा दिला होता, कारण आपल्या मुलीवर त्यांच्या अत्यंत स्नेह होता. त्यांनी सुवर्णाने अलंकृत केलेले शेकडो रथ वासुदेवांना दिले होते. त्या समयी उग्रसेनाचा पुत्र कंस याने स्वेच्छेने आपली भगिनी देवकी हिच्या प्रसन्नतेसाठी वसुदेवाचे रथांच्या घोड्यांचे लगाम हाती घेतले आणि रथ हाकू लागला. जेव्हा मुलगी विवाहित होते तेव्हा तिच्या बंधूने तिला आणि आपल्या मेहुण्याला घरी पोहोचायचे असते. हा वैदिक संस्कृतीतील एक शिष्टाचार आहे. नवविवाहित मुलीला आपल्या प्रिय परिवाराच्या खूपच विरह जाणण्याची शक्यता असते आणि म्हणून बहिणीच्या सासर घरी पोहोचेपर्यंत भाऊ तिच्या सोबत जात असतो. राजा देव यांनी वसुदेवांना पुढील प्रमाणे हुंडा दिला होता. सुवर्णहारांनी सर्वजिवले 400 हत्ती, 1500 सजलेले घोडे, 1800 रथ, याशिवाय आपल्या कन्येबरोबर जाण्यासाठी त्यांनी सुंदर असा 300 मुलींची व्यवस्था केली होती. क्षत्रियांची विवाह पद्धती जी वर्तमान समयी देखील भारतात प्रचिती आहे असे दाखविते की जेव्हा एक क्षत्रिय विवाह करतो तेव्हा वधूच्या 20-25 तरुण मैत्रिणी देखील राजाच्या घरी जावे. राणीच्या असा आमच्यात सखीदासी म्हणून ओळखण्यात येतात, परंतु त्याच्या राणीच्या मैत्रिणी म्हणूनच भागात असतात. ही प्रथा अनादी कालापासून चालत आलेली आहे आणि कमीत कमी 5000 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांच्या अवतरणापूर्वी तिचे अस्तित्व होते असे कळते. वासुदेवाने आपल्या पत्नी समवेत 200 सुंदर मुली आपल्याबरोबर आणल्या. नववधू रथातून जात असताना मंगल क्षणाची सूचना म्हणून नानाविध संगीते वाद्ये वाजत होती. त्यात शंख होते, शिंगे होती, ढोल होते, मृदंग होते आणि सर्व मंगलवाद्ये मिळून मधुर संगीताचा ध्वनी उत्पन्न होत होता. मिरवणूक अतिशय मनोहर रूपाने पुढे चालली होती आणि कंस हाकीत होता. असा वेळी आकाशातून आश्चर्यकारक आकाशवाणी ध्वनित झाली. ती खास करून कंसाला उद्देशून होती.
कंसा, तू अगदीचे मूर्ख आहेस. तू तुझ्या बहिणीच्या आणि मेणूच्या रथ हाकीत आहेस, परंतु याच्या बहिणीचे 8वे मूल तुझ्या वध करेल याची तुल जाणीवी नाही. कंस हा भोजवंशी उग्रसेनाचा पुत्र होता. असे म्हटले आहे की कंस सर्व भोजवंशी राजांपैकी घोर आसुरी प्रवृत्तीचा होता. आकाशवाणी ऐकताच ताबडतोब त्याने देवकीचे केस पकडले आणि आपल्या तलवारीने तो देवकीला ठार मारण्याचा प्रवृत्त झाला. कंसाचा स्वभाव पाहून वसुदेवाला आश्चर्य वाटले. या क्रूर आणि निर्लज्ज मेहुण्याला शांत करण्याकरिता वसुदेव युक्तिवाद आणि प्रमाणासहित मोठ्या विवेकाने बोलू लागला. हे कंस, तू तर भोजवंशाचा प्रसिद्ध राजा आहेस. तू एक सर्वश्रेष्ठ वीर आणि शौर्यवान राजा आहेस, हे सर्व सुत आहे. तू इतका क्रोधाविष्ट झालेस की कसे की तू एका स्त्रीला आणि ही स्वतःची बहिणी असताना तिच्या सुविवाह प्रसंगी ठार मारण्याचा उद्युक्त झालास. तू मृत्यूची इतकी धास्ती का घेतोस? तुझ्या जन्मासोबतच तुझा मृत्यू जन्माला आहे. तुझ्या जन्मासोबतच तुझ्या मृत्यूचा जन्मला आहे. तू जन्म घेतला अगदी त्या दिवसापासूनच तुझी मरणाची सुरुवात झाली आहे. समजा तू 25 वर्षाचा आहेस, याचा अर्थ अशी की 25 वर्षे तू मेला आहेस. प्रत्येक क्षणाला तू मरत आहेस. असे असताना तू मृत्यूची इतके भय का असावे? अखेर मृत्यू अवश्य येणार. तू आज मृत्यूला प्राप्त हो अथवा 100 वर्षांनी, परंतु मृत्यूपासून तू वाचू शकत नाहीस. तुला इतके भय का असावे? वस्त मृत्यू म्हणजे वर्तमान शरीराचा अंत. ज्या क्षणी वर्तमान शरीर संचलित होत नाही आणि पंचभौतिक तत्वात विलीन होते, तेव्हा शरीरातील चेतन तत्व आपल्या वर्तमान कर्म विपाकानुसार दुसरे शरीर स्वीकार करते. जेव्हा कोणी रस्त्यावर चालतो तेव्हा तो आपले एक पाऊल पुढे टाकतो आणि आपला पाय योग्य रीतीने टेकला आहे याचा विश्वास जेव्हा त्याला निर्माण होतो तेव्हा तो आपला दुसरा पाय उचलतो. अशीच ही प्रक्रिया आहे. या क्रमाने देह एका पाठोपाठ एक बदलतो आणि आत्म्याचे देहांतर होते. पहा, रोपट्यावरील किडे किती काळजीपूर्वक एका अंकुरावरून दुसऱ्यावर जातात, त्याचप्रमाणे श्रेष्ठ अधिकार जेव्हा पुढील देह उरवितो त्याच वेळी जीव देह बदलतो. जितका काल जीवाला या भौतिक जगत बद्ध राहावे लागते, तितका काल त्याला एक मागून एक भौतिक देह घ्यावेच लागतात. त्याच्या वर्तमान जीवनातील कर्म व कर्मफलानुसार प्रकृतीच्या नियमाप्रमाणे त्याला दुसरा विशिष्ट देह देण्यात येते. हा देह देखील आपण नेहमी स्वप्नात पाहतो, अगदी त्याप्रमाणेच आहे. स्वप्नात आपण आपल्या मनोचरणेने अनेक देह निर्माण करतो. आपण सोने पाहिले असते आणि पर्वतही पाहिलेला असतो, म्हणून दोघांना एकत्र करून स्वप्नात आपण सोन्याचा पर्वत पाहतो. कधी कधी आपण एक असा देह प्राप्त झाल्याचे पाहतो की तो आकाश उडू शकतो आणि तेव्हा आपल्याला वर्तमान देहाच्या पूर्णपणे विसर पडलेला. जय श्री बालकृष्ण, श्री विठ्ठल.
असतो. अगदी त्याचप्रमाणे देह बदलतात. एक देह प्राप्त होताच मागील देहाच्या आपणाला विसर पडतो. स्वप्नात अनेक प्रकाराच्या देहांशी आपला संबंध येऊ शकतो, परंतु जागृतावस्थेत आपल्याला सर्वांचा विसर पडतो आणि वस्तुतः हे भौतिक देह मानसिक कर्मांचेच सृजन आहे. परंतु वर्तमान क्षणाला आपण आपल्या मागील देहांचे स्मरण करू शकत नाही. मनाचा स्वभाव चंचल आहे. ते कभी एखादी वस्तू स्वीकारते तर तत्काल त्याच वस्तूचा त्याग करते. रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श या 5 इंद्रिय विषयांच्या संबंधात सतत स्वीकार आणि अस्वीकार अशी मनाची प्रक्रिया आहे. सतत भौतिक विषयांचे चिंतन हा मनाचा स्वभाव आहे आणि त्यायोगे ते इंद्रियातीतच्या विषयांच्या संपर्कात येत जीव जेव्हा एका विशिष्ट प्रकाराच्या देहाची कामना करतो तेव्हा तो त्याला मिळतो. म्हणून देह ही भौतिक प्रकृतीच्या नियमांची देणगी आहे. जीव देह धारण करतो आणि देह रचनेनुसार सुख दुःखाचा भोग करण्याकरिता पुन्हा या भौतिक जगात बाहेर पडतो. आपणाला विशिष्ट देह नसेल तर गत जीवनातील मानसिक अवस्थेनुसार आपण सुख अथवा दुःखांचा भोग करू शकता. वस्तुतः आपल्या मृत्यूसमयीच्या मानसिक अवस्थेनुसारच्या हा विशिष्ट प्रकारचा वर्तमान देह आपल्या देण्यात आलेला आहे. सूर्य, चंद्र किंवा तारे यासारखे प्रकाशमान ग्रह जल, तैल, घृत यांनी भरलेल्या पात्रात प्रतिबिंबित होतात. पात्र हलबिल्ल्याप्रमाणे प्रतिबिंबाची हालचाल होते. चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पडतेले असते आणि पाण्याच्या चलनामुळे चंद्र देखील हलल्याप्रमाणे वाटतो. परंतु वस्तुतः चंद्र स्थिरच असतो. त्याप्रमाणेच मनोधर्माने जीव वेगवेगळ्या प्रकारचे देह मिळवितो आणि त्याचा असा देहांशी वास्तविकपणे काहीही संबंध नसतो. मायेच्या संबंधाने मायेच्या प्रभावाखाली भुरळ पडून जीव स्वतःला एखाद विशिष्ट देह समजतो. बद्ध जीवनाची अशी रीती आहे. उदाहरणार्थ, जीव आता मानवी देहात आहे तर तो स्वतःला मानव समाजात घटक अथवा विशिष्ट देशवासी किंवा स्थानवासी समजतो. स्वतःची अशी ओळख अंतःकरणात बिंबल्यामुळे अशा देहात्मभाव आवश्यकता नसताना नवीन देहाची तयारी होण्यास कारणीभूत ठरते. असा वासना आणि मनोधर्म विविध देह प्राप्त होण्याचे कारण आहे. भौतिक प्रकृतीच्या आवरणात्मक प्रभाव यानी माया हा इतका प्रबल असतो की जीवाला कोणताही देह प्राप्त हो तो त्यामध्ये संतुष्ट असतो आणि त्या देहाशी स्वतःची ओळख करण्यात तो मोठ्या आनंदाचा अनुभव करतो. म्हणून आपल्याकडे मी विनंती करतो की शरीर व मनाच्या संकेतावरून आदेशावरून विकारांच्या उद्वेगात वाहून जाऊ नये. असा तऱ्हेने कंसाला आपल्या नवविवाहित बहिणीचा द्वेष न करण्याची
वासुदेवाने विनंती केली. कोणीही कोणाच्या द्वेषी नसावे, कारण द्वेष किंवा मतपर हे ऐहिक जगात आणि पुढेही यमराज समोर भीतीचे कारण ठरतात. वसुदेवाने देवकीच्या बाजूने ती कंसाची लहान बहिणी अहल्या त्याला विनवून सांगितले. तसेच्या हा विवाहाचा मंगल प्रसंग आहे हे देखील विनवून सांगितले. लहान भाऊ आणि बहिणीच्या यांच्या संभाला मुलांप्रमाणे करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. स्थिती फारच गंभीर आहे. वासुदेवाने म्हटले, जर तू तिला ठार करशील तर ते तुझ्या कर्तीला कलंकित करणारे ठरेल. वासुदेवाने सदुपदेश देऊन आणि तात्विक तर्कांद्वारे कंसाला शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु कंस शांत होणार नव्हता, कारण त्याला असुराचा संग होता. असुराच्या संघासाठी ते शांत होऊ नाही शकत. त्यांचा जन्म एका श्रेष्ठ क्षत्रिय कुलात झाला होता, तरीही आसुरी संगत असल्यामुळे तो नेहमी आसुरी वृत्तीचा होता. असुराला शत्रुदेशाबाबत काही कर्तव्य नसते. तो एखाद्या सराईत चोराप्रमाणे असतो. त्याला कितीही नैतिक उपदेश केला तरी ते परिणामकारक ठरत नाही. जे स्वभावतःच्या आसुरी प्रवृत्तीचे किंवा नास्तिक असतात त्यांना उपदेश फाराच रुचत नाही. मग तो उपदेश कितीही अधिकित असो, हाच सुर आणि असुरांतील फरक आहे. जे चांगला उपदेश स्वीकारतो शकतात आणि त्यानुसार जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात त्यांना देवता किंवा असुर म्हटले जाते. परंतु जे असा सदुपदेश धारण करण्याचा अपात्र आहेत त्यांना असुर म्हटले जातो. कंसाला शांत करण्याच्या आपल्या प्रयत्नात अपयश आल्याने आपली पत्नी देवकी हिचे संरक्षण आपण कसे करणार याबाबत वासुदेवांची विलक्षण स्थिती झाली. संकट अगदी जवळ येऊन ठेपले असता बुद्धिमान मनुष्याने धोकादायक स्थिती शक्यतो टळेल असे भागवे, परंतु बुद्धिपणाला लावून देखील कोणाला संकट टाळता आले नाही तर तो त्याचा दोष नव्हे. मनुष्याने कर्तव्य पार पाडण्याची पराकाष्ठा करावी, परंतु इतके करू नये. प्रयत्न अयशस्वी झाला पण त्यात दोष नाही. वसुदेव आपल्या पत्नीविषयी विचार करू लागले. प्रथम मला देवकीचे प्राण वाचवू द्या, पुढे भविष्यात मुले झाली तर त्यांना कसे वाचवावे ते मी पाहीन. जर भविष्यात कंसाचा वध करणारे मूल मला प्राप्त झाले आणि कंसही तोच विचार करीत आहे तर देवकी आणि मूल असे दोघेचे वाचले जातील. नीतीचा नियम अचिंत्य आहे, मात्र आता काहीही करून मला देवकीचे जीवन वाचविले पाहिजे. जीवाचा एक विशिष्ट शरीराशी कसा संबंध येतो हे निश्चित नाही. जंगलातील वणव्यात अग्नी कोणत्या प्रकारच्या लाकडाच्या संपर्कात येईल हे सांगता येत नाही. जेव्हा बळवा लागतो तेव्हा असे अनुभवास येत की एका झाडाला अग्नी लागतो आणि वाण्यामुळे तो दुसऱ्याच्या झाडाला पकडतो. त्याप्रमाणे आपले कर्तव्य करण्यात
प्राणीमात कितीही दक्ष असला तरीही पुढील जीवनात तो कोणत्याच प्रकाराने देह मिळविणार आहे हे सांगणे त्याला अतिशय कठीण आहे. भरत महाराज आत्मसाक्षात्काराच्या मार्गात आपली कर्तव्ये विश्वासाने पार पाडित होते, परंतु सहजगत्या त्यांच्या एक हरणावर तत्कालिक स्नेह झाला आणि त्यांना पुढील जन्मात एक हरिणाचा देश स्वीकारावा लागला. कंस महापापी मनुष्य होता. असे असूनही वासुदेवाने आपल्या पत्नीचे प्राण कसे वाचवते यावर विचार करून मोठ्या आदराने त्याच्याबरोबर बोलायला सुरुवात केली. कधी कधी असे घडते की वासुदेवासारख्या सर्वश्रेष्ठ नीतिमान पुरुषांना कंसासारख्या ते दुराचारी मनुष्यांची खुशामत काढवी लागली. सर्व कूटनैतिक व्यापारांचा हाच मार्ग आहे. वसुदेव जरी अतिशय खिन्न झालेले होते तरीही त्यांनी बाहेरून स्वतःला खूपच प्रसन्न असल्याचे दाखविले. त्यांनी निर्लज्ज कंसाला त्या प्रकारे संबोधित केले कारण तो अतिशय निर्दय होता. वसुदेव कंसाला म्हणाला, कंस तू माझा मेहुण आहेस. तुझ्या बहिणीकडून तुला कोणताही धोका नाही असे कृपया समज. तुझ्यावर भविष्यात संकट कोसळणार आहे असे तुला वाटते कारण तू आकाशातून भविष्यवाणी ऐकली आहेस, परंतु संकटाची शक्यता तुझ्या बहिणीच्या पुत्राकडून आहे आणि त्यांचा सध्या जन्मही नाही आणि कोण जगतो. भविष्यात कदाचित पुत्र असतील अथवा नसतीलही या सर्वांचा विचार करता वर्तमान समयी तरी तू सुरक्षित आहोस. तसेच तुझ्या बहिणीकडून भीतीचे कोणतेही कारण नाही. जर तिला पुत्र प्राप्त झालेच तर आवश्यक त्या कारवाईसाठी त्या सर्वांना मी तुझ्याकडे सुपूर्द करेन. या बाबतीत मी वचनबद्ध आहे. कंस हा वासुदेवाच्या शब्दांची किंमत जाणीत होता. त्यांची वचनास्वरूपी त्याची खात्री पटली. सद्य समयी तरी तो स्वतःच्या बहिणीच्या वधासारख्या घृणित कार्यपासून परावृत्त झाला. वसुदेवाला प्रसन्नता झाली आणि कंसाच्या निर्णयाची त्यांनी स्तुती केली. असा प्रकार ते स्वसदनी परत आले. कालांतराने वासुदेव देखील यांनी 8 बालकांना आणि त्याचबरोबर एका कन्येला जन्म दिला. प्रथम बालकाचा जन्म होताच वासुदेवाने वचनानुसार ताबडतोब त्या बालकाला कंसाकडे आणले. असे प्रसिद्ध आहे की वसुदेव फारच संत वृत्तीचा होता आणि आपल्या वचनाबाबत प्रसिद्ध होता. त्याला हा सन्मान जतन करायचा होता. नुकतेच जन्मलेले बालक कंसाकडे सुपूर्द केल्याने वासुदेवाच्या हृदयात आतोनात वेदना झाल्या, परंतु कंसाला मात्र त्यामुळे अत्यानंद झाला. वासुदेवाच्या स्वभावामुळे त्याच्या हृदयात काहीशी दया उत्पन्न झाली. घटना फारच आदर्शप्रद आहे. वासुदेवासारख्या महात्म्याकरिता कर्तव्य पालनात दुःखदायक समाजण्यासारखे असे काहीच नाही. वासुदेवासारखी व्यक्ती कोणाचाही संकोच न करता आपली कर्तव्ये पार पडते. दुसरीकडे कंसासारखा असुर पुढे तेही घृणित कार्य करण्यात कचरत नसतो. असे म्हटले आहे की एक साधू पुरुष जीवनात येणारी सर्व प्रकारची दुःखे सहन करतो. एक विद्वान कोणत्याही अनुकूल परिस्थितीची वाट न पाहत आपली कर्तव्ये पार पडतो.
कंसासारखा अघोर मनुष्य कोणाच्याही पापमय मार्गाने कृती करू शकतो आणि भगवंताच्या भक्त परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करू शकतो. वासुदेवाच्या वागण्याने कंस प्रसन्न झाला. वासुदेवाने आपले वचन पाळते याचे तो आश्चर्य करू लागला. वासुदेवाबाबत दया उत्पन्न झालेला आणि प्रसन्न झालेला कंस वासुदेवाला म्हणाला, प्रिय वासुदेव, हे मूल माझ्याकडे सुपूर्द करण्याची तुला आवश्यकता नाही. मला या मुलाकडून धोका नाही. देवकीचा 8वा पुत्र मला ठार मारलेला असे मी ऐकले आहे. मग अकारण या मुलाचा स्वीकार का करू? तू त्याला परत घेऊन जा. आपल्या पहिल्या जन्मलेल्या पुत्राला घेऊन वसुदेव घरी चालला होता. कंसाच्या वागणुकीमुळे त्याला प्रसन्नताही झाली होती, परंतु तरीही कंसावर त्याचा विश्वास बसवत नव्हता. कारण कंस कोणाच्या नियंत्रणात नव्हता. नास्तिक मनुष्य कधीही वचनाशी दृढ असू शकत नाही. जो इंद्रियाचा संयम करून शकत नाही तो आपल्या संकल्पांवरून कधीही दृढ राहू शकत नाही. घोर राजनीतिज्ञ चाणक्य पंडित म्हणतात, राजकारणी व्यक्ती आणि स्त्री यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. जे अनियंत्रित इंद्रिय तृप्तीला चाटवलेले आहेत ते कधीही सत्यवचनी असू शकत नाही आणि त्यांच्यावर विश्वासही ठेवल्या जाऊ शकत नाही. असावेळी कंसाच्या दरबारात महर्षी नारदांचे आगमन झाले. कंसाने वासुदेवावर दया दाखवले आणि त्यांचे पहिले मूल परत दिले. याबाबत नारदांना कालविण्यात आले. महर्षी नारद तर शक्य की तितक्या लवकर भगवान श्रीकृष्णांचे आगमन कसे होईल याबाबत उत्सुक होते. त्यांनी कंसाला सूचना दिली की एकाकडे वृंदावनात नंद महाराजासारख्या व्यक्ती तसेच सर्व गवली गोपकन्या गवल्यांच्या पत्न्या, तर दुसरीकडे वसुदेव, त्याचे पिता सुरसेन आणि यदुवंशाच्या विष्णुकुलाला जन्मलेले सर्व संबंधी भगवान त्याच्या आगमनाची तयारी करीत होते. नारदांनी कंसाला मित्र आणि हितचिंतक तसेच सर्व देवता ज्या ज्या कुलांत जन्म घेत आहेत त्या कुलातीत लोक याविषयी सतर्क राहण्याचा इशारा दिला. कंस त्याचे मित्र आणि सल्लागार असे सागलिक असुर होते. असुरांना नेहमीचे देवतांच्या धास्ती असते. वेगवेगळ्या परिवारात देवता जन्म घेत आहेत हे गोष्ट नारद मुनीकडून कंसाला समजली आणि कंस एकदम सतर्क झाला. त्याने जाणून घेतले की ज्या अर्थी देवी देवतात अगोदरच प्रकट झाल्या आहेत त्या अर्थी लवकरच विष्णूचे आगमन निश्चितच होणार. त्याने ताबडतोब आपला मेहुणा वासुदेव आणि देवकी यांना अटक केले आणि त्यांना कारागृहात टाकले. कारागृहात लोखंडी साखळ्या घातलेल्या अवस्थेतच प्रतिवर्षी देवकी वा वासुदेव यांनी एका एक मुलाला जन्म दिले आणि त्यांच्यापैकी प्रत्येक मूल हे विष्णूच आहे असे समजून कंसाने एक मागून एक करीत त्या सर्वांना ठार केले. त्याला विशेषतः 8व्या मुलाची भीती होती, परंतु नारदांच्या भेटीनंतर कोणतेही मूल विष्णू असू शकते या निष्कर्षावर तो आला होता. म्हणूनच वासुदेव व देवकी यांची सर्वच मुले ठार मारणे त्याला योग्य वाटले. कंसाचे हे कृत्य समजण्यास फारसे अवघड नाही. जगाच्या इतिहासात राजकुलातील व्यक्तींची अशी अनेक उदाहरण आहेत
की ज्यानी आपल्या महत्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी आपले वडील, बंधू, कुटुंब व मित्र अंशांना ठार मारलेले आहे. असुर प्रवृत्तीच्या मुळे आपल्या निंदा अभिलाषेच्या पूर्तीकरिता कोणालाही ठार करू शकतो. म्हणून हे काही आश्चर्य करण्यासारखे नाही. नारदांच्या कृपेने कंसाला त्याच्या मागील जन्माची माहिती मिळाली होती. त्याला समजले की ते पूर्वजन्मात कालनेमी नावाचा राक्षस होता. आणि त्याला विष्णूंनी ठार केले होते. भोज कुलात जन्म घेऊन त्याने यदुवंशाचा कट्टर शत्रू होण्याचे ठाविले. भगवान श्रीकृष्ण त्याच कुलात जन्म घेणार होते आणि मागील जन्मात जसा कालनेमी मारला गेला तसेच आपण श्रीकृष्णांकडून मारले जाऊ म्हणून कंस फारच भयभीत झालेला होता. त्याने सर्वप्रथम आपले पिता उग्रसेन यांना बंदीत टाकले, कारण ते यदुभोज अंधक यांच्यात प्रमुख राजा होते. तसेच वासुदेवाचे पिता शूरसेन यांचेही राज्य त्याने काबीज केले आणि स्वतःला या सर्व प्रांताचा राजा घोषित केले. अशा रीतीने कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान ग्रंथातील श्रीकृष्णावतरण नामक अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न. विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल. हे विठ्ठल भगवान, मैं हरिओम शुक्ला जो भी अच्छा कर्म, सुकृत कर्म, तपस्या किया हो, सब आपको समर्पित कर रहा हूँ. इसका फल आप यहाँ सुरक्षित रहे, आपके भक्तों को मिले. जय श्री बाल श्री कृष्ण शरणम, श्री कृष्ण शरणम.